देवी मला मला क्षमा करा देवी, देवी मला माफ करा। आपला तिसरा वारही रिकामा गेला। देवी आता काहीच दिवसात चातुर्मास सुरू होणार आणि जर तो सुरू झाला तर आपण ठरवलेलं सगळं वाया जाणार आणि त्या तुळजाचा विजय होणार। देवी यावेळी मी समजा केलं होतं, हा त्याला त्याला चिंतेच्या जाळ्यात सुद्धा अडकवलं होतं। देवी देवी शेवटची संधी द्या मला। पण तू कमी पडलास। आता सांग तुला काय शिक्षा देऊ? म्या पुढच्या इकराला अजिबात हरू देणार नाही देवी। देवी माझा पुढचा सावज भिके आहे, जो मुळातच माझा भक्त आहे। देवी त्याला जुगार खेळायचं व्यसन आहे आणि आणि आपला पुढचा इकार व्यसन ह्यो त्याला बरोबर लागू होतोय। देवी देवी सोडा मला। आज ह्यांच्यामुळे तू वाचलास, अन्यथा उद्याच्या सूर्योदयाचं दर्शन तुझ्या नशिबातच नव्हतं। आया भुजंगा हा माझा अंतिम प्रहार निष्फळ ठरता कामा नये, म्हणूनच हे माया शस्त्र मी तुला अर्पण करते। तू ज्या गोष्टीचं चिंतन करशील हे शस्त्र त्याचंच रूप धारण करेल आणि ज्याच्या स्वाधीन करशील त्याच्या प्राणशक्तीचं क्षणाक्षणाला शोषण करू लागेल। लक्षात ठेव, यावेळी तुझ्या डावातून भिक्याला वाचवण्याचा प्रयत्न झाला तर त्याला वाचवणाऱ्यालाच त्याची किंमत मोजावी लागेल। कोण हा यो रहस्यमय माणूस? नक्कीच यो कोणीतरी मोठा असणार। उगाच आपल्या सामर्थ्याच्या पलीकडचं ओझं उचलू नकोस। ज्याची जितकी पात्रता त्याने तितक्याच कार्याला हात घालावा। मला ठाऊक होतंच आजच्या अपयशानंतर तुम्ही माझ्याकडे यालच, पण लक्षात ठेवा आजचा दिवस तुळजेचा असेल पण उद्याची रात्र माझी असेल, कारण आता भूलोकावर अवतरणार आहे व्यसन। भयावर विजय मिळवता येतो, चिंतेतून मार्गही काढता येतो, पण व्यसन व्यसन एकदा माणसाच्या मनावर राज्य करू लागलं तर त्याचं पतन अटळ होतं। यावेळी भूलोकाला वाचवणं तुळजालाही सोपं जाणार नाही। आणखी एका कोड्याचं उत्तर सापडलं, परंतु अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। ह्या गावावरचा पाऊस अचानक कसा नाहीसा झाला? माझ्या हातात काही बी नाही। भुजंगनी नक्षत्र बघून सांगितलंय ही यंदा पाऊस पडणार नाही। माझ्या हातात माझं भविष्य नाही। भुजंगाने बरोबर नक्षत्रांचा वेध घेतला असेल की सदानंदाच्या मनात चिंता निर्माण करण्यासाठी तो केवळ असत्य बोलला असेल। नक्षत्रांचा वेध घेणं ही सामान्य विद्या नाही, त्यामागे दैवी सामर्थ्य लागतं। जर त्याने खरंच भविष्याचा वेध घेतला असेल तर त्याला कोणत्या मायावी शक्तीची साथ लाभली?
तू ज्या गोष्टीचं चिंतन करशील हे शस्त्र त्याचंच रूप धारण करेल. मग ही पेटी त्या भिक्याला सारीपाटाच्या नादाला लावायला कशी मदत करणार? मला असं काहीतरी पाहिजे की ज्यानं भिक्या सारीपाटाच्या डावात असा गुरफटला पाहिजे की त्याला त्या नादातून कोणीच बाहेर काढू शकणार नाही. कोणीच नाही. हे काय होते? किती तापली? आग लागली की काय? हा कसला चमत्कार आहे? देवी, प्रणाम देवी. तुम्ही जे म्हणला होतात ना त्याचा मी विचार केलाय. आजच जाऊ माझ्या धन्याला भेटायला. हो, आजच निघूया. परंतु त्याआधी आम्हाला एक महत्वाचं कार्य पूर्ण करायचं आहे. तामसी, आज्ञा देवी. हे संदेशपत्र सूर्यदेव आणि चंद्रदेव यांच्याकडे घेऊन जा. त्यांना हे दाखव आणि पुढे काय करायचंय ते स्वतःच तुला सांगतील. जशी आज्ञा देवी. देवी, त्या संदेश पत्रामध्ये नेमकं काय आहे? योग्य वेळी ते तुला देखील समजेल.